आपण देवणीमध्ये एवढे महा सद्गुरू श्रीराम रामदासजी नरेंद्र महाराजची पादुका दर्शन होतंय. ह्या देवणीमध्ये पदयात्रा होते. तर ह्या निमित्ताने तुमचं मत काय? तर पादुका दर्शन सोहळा 2010 मध्ये जे होते पादुका दर्शन सोहळा, तर ते अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचे साजरा करत आहोत. या निमित्तानं आमचा संपूर्ण संप्रदाय एकत्र येत आहे. महाराज, तुम्ही 1 महिन्यापासून या ठिकाणी देवणी तालुक्यामध्ये फिरताय, परंतु यात्रा फार मोठी निघाली आहे. 4 राज्यातून आपले भक्तगण येतात आणि 4 जिल्ह्यातून भक्तगण येऊन भक्तगणाचा उद्धार होण्यासाठी गोरगरिबाला सामाजिक उपक्रम आहे. उपासक दीक्षा देण्यासाठी हा कार्यक्रम राबलेला आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे बरेच सामाजिक उपक्रम राबत आहेत. त्यापैकी 41 सामाजिक उपक्रम राबतात. युवा आहेत, आमचे अंकुश भाऊ आठवणी आहेत. बोलणार आहे जय सियाराम. तर आज कोणते कार्यक्रम आपल्या देवणीमध्ये होतात? आज कार्यक्रम कोणते आपल्या देवणीमध्ये होतात महाराजांचे? सामाजिक उपक्रम आहेत. आज गुरुमाऊलींचं भव्य पादुका दर्शन या देवणी या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये दिवसभर आज कार्यक्रम हा राहणार आहे. तर बघा, जे गोरगरीब आहेत, जे दीनदुबळे आहेत, अशा लोकांना या ठिकाणी घरघंटी वाटप केले जाते. गुरुमाऊलींच्या भरपूर सामाजिक उपक्रम आहेत. आजपर्यंत माऊलींचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत. आपण राबवत आहे. ताई आज हे पदयात्रा नित्य मोठी आपण, तर किती या ठिकाणी आपण महाराजाचे पादुका दर्शन सोहळा या ठिकाणी होतोय, तर काय वाटतं ताई तुम्हाला? अतिशय सुंदर